एक ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही म्हणालो होतो हे असं चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये EVM मध्ये घोटाळा झाला, वोटमध्ये घोटाळा, मतांची चोरी केली. खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन, त्या काळामध्ये, त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात मोठा स्कॅम त्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये MN गिल जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला. हा सगळ्यात मोठा स्कॅम होता आणि सगळ्यात मोठा घोटाळा होता. आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिलं, बक्षीस दिलं. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? काय अधिकार आहे तुम्हाला वोट चोरी म्हणण्याचा? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग EVM या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात. मी एवढंच सांगेन, राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी खऱ्या अर्थाने याचा म्हणजे त्यांना निवडणूक आयोगाचं, निवडणुकीचं, मतांचं विरोधी पक्षनेते असताना भान असायला पाहिजे. हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नाही करत, तर लाखो करोडो लाडक्या बहिणींचा अपमान आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, लाडक्या भावांचा अपमान आहे, लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे. आणि म्हणून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहीत आहे की 1,186 बूथ महाराष्ट्रामध्ये आहेत. एका बूथवर फक्त 70 मतं वाढली. 70 मतांचं मतदान जास्त झालं तर 70 लाखपेक्षा जास्ती मतं होतात. आणि म्हणून जेव्हा लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनीच ठरवलं की महायुतीला विजयी करायचं आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. पण हे ते मान्य करायला तयार नाहीत. नुकत्याच झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली. त्यांना 30 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या, महायुतीला 17 जागा मिळाल्या. पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला. फेक नरेटिव्हच्या द्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली, मतांची चोरी केली, आम्ही म्हणायचं का? आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव्ह पसरवायचं काम राहुल गांधी करतायत. त्यांनी हे बंद करावं. विरोधी पक्षनेता म्हणून एक जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. सर, आज NDAच्या घटक पराभव त्यांना समोर दिसू लागताच ही अशी कारणं त्यांची सुरू होतात. रडगाणं सुरू होतं आणि एक ग्राउंड तयार करायचं काम सुरू होतं. आणि हरल्यानंतर त्यांना बोलायला मोकळी असते की आम्ही म्हणालो होतो, आम्ही सांगितलं होतं आणि त्याचा परिणाम आहे. इलेक्शन कमिशनच्या संदर्भामध्ये जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक डाटा मागितला होता. त्याच काळात इलेक्ट्रॉनिक डेटा द्यायच्या ऐवजी तात्काळ कायद्यात बदल करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी ज्या याद्या मागितल्या होत्या त्या याद्या देण्याच्या ऐवजी इलेक्शन कमिशन याद्या देत नाही. कोण म्हणाला असं? अरे त्यांचा खोटा आरोप आहे. त्यांच्या खोट्या आरोपावर बिनबुडाचे आरोप जे आहेत, निवडणूक आयोगाने 5-10 जिल्ह्यांचं गणित त्यांच्यासमोर मांडलं होतं. पूर्णपणे मतांची आकडेवारी, EVM मधली आकडेवारी आणि VVPATचे आकडेवारी ही जुळलेली आहे. त्यामुळे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हा त्यांचा धंदा आहे. सर, आज NDAची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबतच JP नड्डा यांना अधिकार देण्यात आला आहे उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरवण्याचा. त्यांचा अधिकार आहे. मी काल ह्याच्यावर बोललेलो आहे की NDA आणि जे काही प्रधानमंत्री मोदीजी जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण NDAतला घटक पक्ष म्हणून मान्यता आहे, सपोर्ट आहे. खासदार मतदान करतील असं वाटतंय का तुमच्यासोबत? मतदानाची तारीख निश्चित होऊ द्या, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतील. उद्धव ठाकरेंनी आज प्रश्न विचारला होता घेऊन असं बोलले की हे मी आणि ते ठरवणारे आहेत, इंडिया ब्लॉक किंवा काँग्रेसचं काय लेनदेन नाही, आम्ही दोघे सक्षम आहोत. बरोबर आहे, कारण त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीसोबत होते. आता महाविकास आघाडी काही त्याची किंमत राहिलेली नाही. आता जे राज ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. पण मी कालच म्हणालो की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही. 2 दगडावर पाय ठेवण्याचं काम
ते करतायत. त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही. त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे की काय म्हणाला केमिकल लोचा झाला म्हणू. त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं. त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवलेला माणूस खड्ड्यात पडतो हे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून देईल. उद्धव ठाकरे म्हणतात की विरोधकांना सैरा भैरा करून सोडा आणि विरोधकांना असे प्रश्न विचारा, सत्ताधारी पक्षांना असे प्रश्न विचारा की त्यांना उत्तरं देता आली नाही पाहिजे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा. खरं म्हणजे आज नरेश म्हस्के यांनी त्याच्यावर बोललेले आहेत की ते सैरवैर स्वतःच झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या खासदारांवर अविश्वास, त्यांच्या आमदारांवर अविश्वास, त्यांच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून सारखं इकडे यायला लागतं, सारखं हजेरी घ्यायला लागते, सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं. हा किती केविलवाना प्रकार आहे. अरे तुमच्या स्वतःवर विश्वास नाही, तुमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, तुमच्या खासदारांवर विश्वास नाही. हा कसला पक्ष, हा कुठला पक्ष, हे कसलं नेतृत्व, हे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. पहिल्यांदाच खासदारांच्या घरी त्यांनी दिल्लीत भेटी दिलेल्या आहेत. या अगोदर अशा पद्धतीने ते कधी भेटी देताना पाहायला मिळाले. ते सर्च ऑपरेशन त्यांचं सुरू आहे. त्यांना वाटतं अजूनही धाकधूक आहे की काहीतरी होईल म्हणून. त्यांना वाटतं त्यांच्या घरात आणखी कोणीतरी दुसरा लपलाय काय. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावर टीका केलेली आहे. तुम्ही दिल्लीमध्ये तुमच्या मालकांना भेटायला येता, तेच मोठे गद्दार आहेत असं देखील त्यांनी टीका केली. खरं म्हणजे मला तर ते नेहमी तो शब्द त्यांचा परमनंट आहे. जनतेशी गद्दारी हे म्हणजे खऱ्या अर्थाने हा तो शब्द आहे जो गद्दार आणि बेईमान हा त्यांना तंतोतंत लागू होतो. कारण 2019 साली महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना आणि भाजपला मॅन्डेट दिलं होतं, पण यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं मॅन्डेट बाजूला ठेवलं. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांच्याशी बेईमानी केली, दगाबाजी केली, मतदारांशी गद्दारी केली, बाळासाहेबांशी गद्दारी केली आणि भाजपशी तर केलीच केली. आणि म्हणून हा जो काही शब्द आहे त्यांना तंतोतंत लागू पडतो. आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही. आम्ही सर्व मंत्रिपदं सोडून गेलो, सरकारवर पाणी सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि आम्ही कुठलाही मागचा फिरचा विचार न करता महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला. आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण आता देखील बाळासाहेबांशी गद्दारी करून ते कुठं जात आहेत भेटायला? 10 जनपदला. हे बाळासाहेबांना आवडलं असतं का? बाळासाहेबांकडे सगळे भेटायला येतात, यांना त्या 10 जनपदच्या वाऱ्या करायला लागतात. आम्ही आमचे मालक कोण म्हणता? आम्ही महाराष्ट्रातली जनता जी आहे ती आमची मालक आहे, आम्ही सेवक आहोत. आणि मोदीजी NDAचे नेते आहेत, ते महाराष्ट्राला भरभरून देत आहेत. आम्ही त्यांच्याकडे जातो, कालही गेलो, यापूर्वी गेलो, यापुढेही जाऊ आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जाऊ. तुमच्यासारखं कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री बनवा, मला नेता बनवा, हे बनवा, ते याच्यासाठी जात नाही आम्ही. त्यामुळे तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, तुम्ही तो कधीच गमावलेला आहे. सर आपण म्हणता सर उद्धव ठाकरे आपण टीका करताय, पण आपण देखील 7 दिवसात 2 वेळा दिल्लीत आलेला आहात. 7 दिवसात 2 वेळा दिल्लीत आलेले आहात. उन्होंने कहा है कि महाराष्ट्र में बहुत बड़ा वोटिंग का घोटाला हो चुका है और उस पर उसने कहा 40 लाख वोटिंग जो है अपराध. मैं तो आपको ये बताऊंगा 40 लाख नहीं 70 लाख 1,186 वोटिंग बूथ है. एक जगह पर अगर 70 वोट बढ़ते हैं तो 70 लाख होते हैं. और लाडली बहना के वजह से ये वोटिंग परसेंटेज बढ़ा है, किसानों के वजह से बढ़ा है, लाडले भाइयों के वजह से बढ़ा है. महाराष्ट्र की जनता ने तय किया था महायुति को हम विजयी बनाएंगे, क्योंकि महायुति ने 2.5 साल 3 साल में जो काम किया है वो काम जनता के हित में किया है. और इसलिए उनको विपक्ष के नेता के नाते उन्होंने ये अंदाज लगाना चाहिए और उन्होंने ऐसे जो आरोप लगाते हैं उसको कोई भी एविडेंस नहीं है, कोई भी अर्थ नहीं है, कुछ भी नहीं है. और बार बार उनको जब वो जीतते हैं, लोकसभा जीत गए तभी उन्होंने आरोप नहीं लगाया, तब चुप बैठ गए. तेलंगाना जीत गए तब उन्होंने आरोप नहीं लगाया, तब चुप बैठ गए. कर्नाटक जीत गए तभी आरोप नहीं लगाया, तब ठीक था चुनाव आयोग. और इसीलिए मैं ये कहूँगा सबसे बड़ा चुनाव आयोग का जो स्कैम हुआ था वो मनमोहन सिंह जी जब प्रधानमंत्री थे तब
बाला साहब ठाकरे जी का वोटिंग राइट छीन के लिया था। वोटिंग राइट छीन के लिया 6 साल के लिए। ये बहुत बड़ा घोटाला था, बहुत बड़ा स्कैम था, और जिसने ये किया उसको इन्होंने मंत्री बनाया और बख्शिश दिया। इनको क्या बोलने का हक है? और इसीलिए मैं ये कहूँगा उनको ही मिलने के लिए, उनके जो बोलते हैं बाला साहब ठाकरे जी के वारसदार, वो उनको मिलने जा रहे, जिन्होंने बाला साहब ठाकरे जी का वोटिंग राइट छीना, जिन्होंने सावरकर को गालियाँ दी, उनको जाके मिलते हैं। हम 10 जनपद वाले नहीं हैं, हम यहाँ विकास पथ वाले हैं जो डेवलपमेंट करना चाहते हैं। आदरणीय मोदी जी, उनके साथ हम लोग हैं, ये हमें गर्व है। टैरिफ के ऊपर आज उद्धव ठाकरे ने भी आरोप लगाए हैं। टैरिफ के ऊपर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है, उद्धव ठाकरे ने भी आरोप लगाए हैं कि इलेक्शन कमीशन पर कि किस तरह से वहाँ पे जो है गड़बड़ी शुरू है, एनआरसी अब तक लागू नहीं किया, तो इन लोग बिहार में किस तरह से ये आगे है? बिहार में हारने वाले हैं वो लोग, बिहार में वो हारने वाले हैं। इंडिया अलायंस इसके लिए वो अभी से रोना शुरू किया है, अभी से उनका ये रोना धोना शुरू हुआ है। ये ग्राउंड तैयार करते हैं कि हम पहले ही कहा था कि ऐसा होगा वैसा होगा, क्योंकि ये हारने वाले जब आते हैं, हारते हैं, कि हारने से पहले ऐसे अनाप शनाप आरोप लगाते हो। सर, टेरिफच्या संदर्भामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय शेतकऱ्यांच्या भविष्याशी तडजोड करणार नाही म्हणून. बिलकुल नाही करणार. पाकिस्तानला जसा धडा शिकवला त्यांनी, कुठली तडजोड देशाच्या सुरक्षेची केली नाही, ईट का जवाब पत्थर से दिया, तसंच शेतकऱ्यांसाठी देखील कधीही प्रधानमंत्री मोदीजी तडजोड करणार नाहीत, कुठल्याही दबावाला भीक घालणार नाहीत.